देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। मंडळी, आपण सगळे दुःखाच्या चिंतेत आपलं संपूर्ण आयुष्य घालवत असतो, पण या दुःखाचे डोंगर सहजपणे सर करण्यासाठी आपल्या संतांनी त्यांच्या भक्तीतून आणि त्यांच्या वाणीतून आपल्याला त्यांचे खूप चांगले विचार सांगितलेत। तर आज तेच विचार, तीच संतवाणी आणि तीच संतांची भक्ती ऐकूयात याच आजच्या कीर्तनातून। सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता, रूप पाहता, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, झाले हो साजले, सुख झाले हो साजले, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, माधव बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुकृताचे जोडे गंगा विठ्ठले आवडी, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा, धनी सारे गरे सा सारे सानी द प म प धनी सारे सानी द प धनी द प म, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे करण पाखंड खंडन करण पाखंड खंडन करण पाखंड खंडन हे जी आम्हा करणे काम हेची आम्हा करणे हे जी आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे नाही भिड भार तुका म्हणे साणा थोर तुका म्हणे साणा थोर तुका म्हणे साणा थोर नाही बिडभार तुका मने साना थोर तुका मने साना थोर तुका मने साना थोर हे जी आम्हा करणे काम हेची आम्हा करणे हे जी आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम विठोबार कुमाई हरी हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठ्ठल 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 कुंडली कवळला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत हरी हरी बाबा छत्रपती शिवाजी भारत माते की हर 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 महादेव विठ्ठल 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साणा थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल महायुग पिठे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय धातुन्मुनीन्द्रं समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन
संततिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा असा उपदेशभर प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार तो असा की आजच्या दिवशी जो निवडलेला अभंग आहे जो तुकोबारांचा आपण अभंग निवडलेला आहे त्याची प्रस्तावना त्याची मांडणी मांडण्याच्या अगोदर आपल्या सर्व श्रोतसज्जन मायबापांची सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या पामराला आपण सर्वांनी प्राप्त करून दिली म्हणून उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला ह्या न्यायाप्रमाणे आपल्या सर्व श्रोतसज्जन मायबापांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते आणि कीर्तनाला सुरुवात करते विठाला 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 ह्या अभंगाच्या माध्यमातून जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय सोप्या भाषेत आपल्याला ह्या अभंगाची मांडणी करून देतात. तुकोबाराय म्हणतात ह्या यावत विश्वामध्ये जन्माला आलो ज्याकरिता आलो ते महत्वाचं आहे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये. धर्माचं पालन करण्याकरिता वेद प्रतिपादित जे वेदांनी तुम्हा आम्हाला देऊन दिले जे शास्त्र मांडून दिले त्या शास्त्राप्रमाणे तुम्ही चला आणि पुढे जाऊन वेदाला न मानणाऱ्या नास्तिक मतांचं खंडन तुम्ही करा. म्हणजेच काय करा धर्माचं पालन करा की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि हेच काम करण्याकरिता तुकोबाराय म्हणतात की ह्या भूतलावर आम्हाला जन्माला भगवंताने घातलं की हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. भगवंताचं नाम हे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याकरिता तुकोबारांनी ह्या भूतलावर आपल्याला जन्म दिला आणि हे कार्य करण्यामध्ये तुम्ही सक्षम आहेत. पण दुसऱ्यांचा जर अडथळा येत असेल नास्तिक विचारांचा जर अडथळा येत असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही चोखपणे उत्तर द्या की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुम्ही तीक्ष्ण शब्दामध्ये त्या लेखांना त्या माणसांना तुम्ही उत्तर देण्याचं कार्य करा. आणि हे कार्य करण्याकरिता तुकोबाराय म्हणतात की आम्ही लहान थोर मोठा श्रीमंत गरीब असं न मानता आम्ही मात्र त्यांचा विचार न करता चोख उत्तर देतो. म्हणजे नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. अशा प्रकारे ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल विठाला 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 आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे
की जसं शाळेमध्ये शिक्षण घेत असताना गणिताचा पेपर असेल, गणिताचा पेपर आपण स्टेप वाईज सोडवत असतो. प्रत्येक फॉर्म्युला त्या पद्धतीत आपल्याला पुढे जाऊन त्या गणिताचं उत्तर काढायला लागतं. त्याच पद्धतीमध्ये आज कीर्तन असेल किंवा प्रवचन असेल, जो तुम्ही अभंग घेतला, जी तुम्ही ओवी घेतली, त्या ओवीची मार्मिकता त्या शेवटच्या सिद्धांतापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रत्येक शिक्षकाचं, प्रत्येक कीर्तनकाराचं असतं. म्हणजे आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे किंवा टाईम थोडा जरी असेल, लाईफचा असेल किंवा सगळ्याच गोष्टीमध्ये आपण सगळेजण वेळेला फार महत्त्व देत असतो. म्हणून वेळेमध्ये शॉर्ट बट स्वीट आपल्याला या ठिकाणी ह्या अभंगाचं चिंतन मांडायचं आहे की तुकोबाराय म्हणतात, गणिताचा पेपर जसं तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन तो गणित सोडवण्याचा प्रयत्न करता, तसंच त्या न्यायाप्रमाणे आज जो अभंग घेतलेला आहे तो सुद्धा एक एक मार्मिकतेने तुमच्यापर्यंत, शब्दाच्या अंतःकरणाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आज जसं जसं भगवंत बुद्धी देईल तसं तर आपण करणारच. आणि म्हणून सगळ्यांनी जागं राहून कीर्तन ऐकायचे, कुणीही काही झोपणार वगैरे नाहीये. आणि म्हणून सगळ्यांनी जागं राहून आपल्याला कीर्तन ऐकायचे, कारण की तुकोबाराय सांगतात की महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून संबोधली जाते. ह्या भूमीमध्ये असंख्य असे संत मायबाप होऊन गेले की ज्या संत मायबापांनी तुमच्या आमच्याकरिता अहोरात्र कष्ट केले, धर्माचं पालन करण्याकरिता, हिंदू धर्म जोपासण्याकरिता आणि आपला वारकरी संप्रदाय टिकवण्याकरिता कष्ट केले. आणि समाजाचं असेल आणि सगळ्या धर्मांचं असेल, सगळ्यांचं कष्ट सहन करत, त्रास सहन करत आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया हा रचून दिला. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की महाराष्ट्र भूमी ही सर्व साधू संतांच्या, देवदेवतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. कारण की ह्याच भूमीमध्ये एकेकाळी सर्वसामान्य माणूस हा आपलं ज्ञान प्रगट करू शकत नव्हता. आपली कला, आपलं ज्ञान, आपले विचार हे समाजापर्यंत पोहोचू शकत नव्हता, कारण की तेवढी परवानगी त्याला नव्हती. पण आपल्यातल्याच काही मंडळींनी आपल्या नामाच्या जोरावर, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या कर्माच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या जोरावर असंख्य असे ग्रंथ केले, असंख्य अशा अडथळींना मार्ग काढत आपल्या सर्वांना हा मार्ग सोपा करून दिला आणि एकच ध्वज आपल्या सर्वांच्या हाती दिला. आणि तो म्हणजे भगवा. की जो भगवा त्यागाचा रंग, तो त्यागाचा रंग आम्हाला सांगून जातो सेवा आणि सत्ता. सेवा आणि सत्ता, वैभव आणि वैराग्य ह्याचे जिवंत धडे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. असा अग्नीच्या ज्वाळासारखा फडफडणारा किंवा तावणारा हा भगवा आज आपल्या सर्वांच्या काय केलाय तर हाती दिलेला आहे. मग ह्या भगव्याचं, ह्या पताकेचं आपल्याला सर्वांना पालन तर नक्कीच करावं लागेल. तो अखंड आपल्याला काय करायचं आहे तर तेवढ ठेवायचा आहे. आणि त्याच्याकरिता कोरोना येऊ द्या किंवा भले मोठे कितीही आपल्या जगावर संकट येऊ द्या, पण आपण मात्र आपला भगवा काय करायचा आहे तर अखंडपणे तेवढ ठेवायचा आहे. आणि हेच कार्य तुकोबाराय आज आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतात, म्हणजेच अभंगाचे प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड, करणे पाखंड, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे काम. आणि अशा प्रकारे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं रक्षण करण्याकरिता तुकोबाराय म्हणतात, ह्या यावत विश्वामध्ये आलो. वारकरी संप्रदाय आपला धर्म टिकवण्याकरिता माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण पांडुरंगी दृढ भाव ह्या न्यायाप्रमाणे मी माझं जीवन तर जगणार, असं तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतात. पण पहिलाच प्रश्न आज आमच्या सर्वांच्या समोर उभा झाला असेल की अहो तुकोबाराय तर म्हणतात धर्माचे पालन. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात धर्माचं पालन करा, त्या अर्थी कुठेतरी अधर्म होत असावा. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात धर्माचं पालन करायचे, त्या अर्थी कुठेतरी अधर्म होत असावा. ज्या अर्थी सुनेने
कुठेतरी चुकतेय. म्हणजे तू तुझा काय करायचा आहे, धर्म तुला विसरायचा नाही. म्हणजे तुकोबारायांना एवढंच सांगायचंय की तुम्ही ह्या यावत विश्वामध्ये आलात, हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये अधर्मच मादत चाललेला आहे आणि त्याच्याकरिता धर्माचं पालन करण्याकरिता तुकोबाराय म्हणतात ह्या यावत विश्वामध्ये यावं लागेल, कारण की धर्माचं पालन होतच नाहीये. अहो कसं होत नाहीये तर बघा, एक दिवस असं सहज झालं, रामायणाचार्य महाराज होते आणि एक अतिथी त्यांच्याकडे आले आणि आल्याच्या नंतर प्रश्न केला की महाराज, अहो तुम्ही तुकोबाराय म्हणतात, संत मायबाप सगळेच म्हणतात की धर्माचं पालन करा, धर्माचं पालन करा, मग रामराज्यात काय होतं? तर रामराज्यामध्ये काय होतं तर तुकोबाराय सांगतात, अहो रामराज्यामध्ये मुख्या प्राण्यांना सुद्धा न्याय नीतीने वागणूक दिली जायची, पण आता मात्र ते उरलं नाही आणि त्याच्याकरिता धर्माचं पालन करायचंय. मग आता पहिला प्रश्न पडला असेल की धर्माचं पालन करण्याकरिता यावत विश्वामध्ये आम्ही आलो, मग धर्म म्हणजे नेमकं काय, हा पण प्रश्न पडला असेल. धर्म म्हणजे नेमकं काय, हा धर्म आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे, आम्ही सांगू शकतो का हा धर्म झाला, ह्याचं नाव धर्म आहे, ह्याचा आकार धर्माचा असा आहे, आपण सांगू शकतो का? सांगू शकतो का आपण? तर अजिबात सांगू शकत नाही. पण तो धर्म आम्ही दाखवून देऊ शकतो. अतिशय मार्मिकतेचे, अतिशय तात्विक असं चिंतन आपल्याला मांडायचंय, जे अतिशय आपल्या जीवनाला पूरक आहे असं. म्हणजे धर्म हा आम्हाला दाखवता येणार नाही, हा धर्म आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे, पण त्याच्या कार्याची घडी मात्र आम्ही आमच्या जीवनामध्ये दावू शकतो. ती कशी तर बघा, धर्माला आकार नाही, धर्माला वजन नाही, धर्माला स्वयंस्फूर्तता नाही, पण तोच धर्म हा एका धर्मीवर अवलंबून आहे. तोच धर्म एका धर्मीवर अवलंबून आहे. ते कसं तर बघा, तो धर्मी आपल्या सद्बुद्धीच्या विवेकातून जे कार्य करतो की जे कार्य समाजहिताचं असेल आणि त्या समाजहिताच्या कार्यामध्ये आचार विचारांची जी जागृत शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होत असते, ती गोष्ट म्हणजे कोणती असते तर धर्म नावाची गोष्ट असते. तर ती कशी तीही तुम्हाला सांगेल, पण सर्वांनी एकदा नीट बसून प्रेमाने आनंदाने भगवंताचं भजन करा. विठ्ठल धर्म आम्हाला दाखवता येत नाही, तो धर्मीवर अवलंबून आहे, आपण आत्ताच सांगितलेला आहे. तो कसा तर बघा, एखादं भलं मोठं कार्य सुरू आहे, समजा शिवजयंती असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, त्या सप्त्यामध्ये त्या जयंतीमध्ये एखादा दानशूर असा महात्मा, एखादा व्यक्ती येतात आणि दान देऊन जातात, चांगल्या मनाने दान देऊन जातात. का देऊन जातात दान? की बाबा मी जर दान केलं तर मलाही पुण्य मिळतंय आणि पुढचं कार्य, त्या पुढच्या कार्यामध्ये एक कार्यशक्ती दिसून येते. आता मला सांगा, देणारा दाता आहे, त्यांनी दिली देणगी, त्याचा विषय संपला, त्याला पुण्य लाभलं. कुणाच्या हातात दिली? जे कोणी आपल्या सप्त्याचे जे काही मेन असतात किंवा शिवजयंती आपण राबवली त्याचे कोणीतरी मेन असेल, त्यांच्याकडे आपण ती दिली. पण ज्यावेळी आपण त्यांच्याकडे ती देतोय त्यावेळी ते सुद्धा योग्य विचार करूनच त्याचा विनिमय करत असतात किंवा व्यवस्थित पद्धतीतच त्याची पुढची मांडणी करत असतात. का करत असतात? की अरे पुढून येणाऱ्या एका माणसाचा एक रुपया त्याच्या कष्टाचा आहे, त्याने स्वतः त्याच्या घामातून कमवलेला तो एक रुपया आहे, म्हणजे त्याची वायपटरित्या कुठेच तो खर्च झाला नाही पाहिजे असा तो विचार करत असतो. बरोबर अगदी. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की देणारा देतच असतो, घेणारा घेत असतो, पण त्याच्यातून आम्हाला एवढं सांगायचंय की त्या देणगीतून एक कार्यशक्ती घडली की कार्यक्रम हा चांगला झाला. कार्यक्रम काय झाला तर चांगला झाला. मग आपण चलता चलता म्हणत असतो, जाता जाता म्हणत असतो, अरे ह्या माणसाने काय सप्त्याचं नियोजन केलेलं, काय ते अन्नदान, काय ते कीर्तनकार आणि काय ती ज्ञान मांडण्याची पद्धत, अतिशय अप्रतिम असा काय झाला तर कार्यक्रम झाला तो अखंड हरिनाम सप्त्याचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य, तिथे देणगी दिली, तिथे कार्यक्रम झाला.
कार्यक्रम झाला, पण त्याच्यातून मात्र धर्माचा विकास झाला की अरे कार्य मात्र ते काय झालं तर चांगलं झालं. म्हणजे धर्म हा दाखवता येऊ शकत नाही, पण आपल्या कर्मातून त्याची जाणीव होत असते, कर्मातून त्याचा विकास होत असतो, आपल्या सहज तोंडातून निघतं. कार्यक्रम मात्र चांगला झाला. आज फक्त मराठी प्रत्येक जण म्हणतो अरे कार्यक्रम तर सगळेच करतात, कॉम्पिटिशन तर प्रत्येक जण करतो, स्पर्धा तर प्रत्येक जण करतच असतो, पण त्यातली त्यात ह्या फक्त मराठीवाल्या सगळ्या टीमनी त्यांच्या कार्यक्रमाची घडी मात्र कशी बनवली, एकदम टॉप बनवली. असं आपण काय करत असतो तर म्हणत असतो. वैयक्तिक पाहता, खरं पाहता ती घडी आपल्याला घालून ठेवता येईल का? एखादा ड्रेस असेल, आपण घडी घालून व्यवस्थित कपाटात ठेवून देऊ शकतो. कार्यक्रमाची घडी आपण घालू शकतो का? तर नाही, पण म्हणू मात्र नक्की शकतो की अरे ह्या माणसाने कार्यक्रमाची घडी मात्र एकदम टॉपची बनवली. अशा न्यायाप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की धर्म हा धर्मीवर अवलंबून असतो, आणि हा धर्म कुणी जोपासावा, हा धर्म कुणी पाळावा, तर हा धर्म माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळावा, हा धर्म माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी पाळावा, की ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त आपल्या धर्मासाठी लढले होते. आणि म्हणून धर्माचं पालन हे त्यांनीच करावं. आणि म्हणून आज महत्त्वाचा विषय आपण कीर्तनाच्या माध्यमातून घेईल की आज आईचा धर्म आहे, सुनेचा धर्म आहे, सासूचा धर्म आहे, पतीचा धर्म आहे, आणि वडिलांचा सुद्धा धर्म आहे, पुढाऱ्यांचा धर्म आहे, गुरूंचा धर्म आहे, आणि कीर्तनकारांचा सुद्धा धर्म आहे. पण आज मात्र विषय असा झाला की जर ह्या यावत विश्वामध्ये जे पुढारी ती जर जनतेची समस्या बनत असेल तर धर्माचं पालन कुणी करणार? आज एक गुरु जर शिष्याची समस्या बनत असेल तर धर्म कुणी जोपासावा? आज जर एक मुलगी जर त्या पित्याची समस्या बनत असेल तर धर्म कुणी पाळावा? आज जर एक अतिशय शिक्षक मंडळी सुद्धा असतील, ते जर विद्यार्थ्याची समस्या बनत असेल तर धर्म कुणी जोपासावा? आज जर ऋषी एका धर्माची समस्या बनत असेल तर धर्म कुणी पाळावा? आणि म्हणून प्रत्येकाचा स्वधर्म तुकोबारायांनी सांगितला की अहो प्रत्येकाचा एक एक धर्म आहे, एक एक धर्म आहे, आणि तो आज आम्ही पाळला पाहिजे. आज विशेष करून एक काळाची गरज म्हणून स्त्री शक्तीचा धर्म नक्कीच आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. पण सर्वांनी एकदा टाळ्या वाजून भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा प्रकारे आज काळाची गरज म्हणून आपण पाहणार आहोत स्त्री शक्तीचा धर्म. अतिशय अप्रतिम असं चिंतन आहे. तुकोबाराय म्हणतात स्त्री शक्तीचा धर्म काय? आज नवरात्र उत्सव साजरा करतो, मकर संक्रांत साजरी करतो. भारत देश हा सांस्कृतिक देश म्हणून संबोधला जातो, आणि प्रत्येक दिवस हा कोणता ना कोणता सण घेऊन येतच असतो. हे आपल्याला सांगण्याची गरज नाही, पण आपल्याला विषय मांडायचा आहे तो स्त्री शक्तीचा धर्म. तो कुणी पाळला तर महत्त्वाचं गोष्ट सांगायचा प्रयत्न करेल. अहो भारत मातेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या ह्या शूर जवानांना ज्यांनी स्थान दिलं, शूर जवानांना ह्या माणसामध्ये ज्यांनी स्थान दिलं, भगवंताच्या देवळातला देव ज्यांनी खंबीरपणे तिथेच ठेवला, अशा दोन महत्वाच्या रत्नांना जन्म देणारी जिजाऊ, की ज्या जिजाऊंनी स्वराज्याचा आनंद पाहिला, समाजाचं हित पाहिलं, अन्यायाला वाचा फोडली, आणि ज्या शेतकऱ्यांचं शोषण होत होतं अशा शेतकऱ्यांना सुद्धा धीर देण्याचं कार्य माझ्या जिजाऊंनी केलं. म्हणजे तीन कोणांना जोडणारी महत्वाची नाळ म्हणजे माझी जिजाऊ आहे, की ज्या जिजाऊंनी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पहिली गोष्ट आपल्या पत्नी धर्माची जबाबदारी पार पाडली, दुसरी जबाबदारी आपल्या मुलाची जबाबदारी म्हणजे आई ह्या कर्तृत्वाची जबाबदारी पार पाडली, आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्या नातवाची सुद्धा आजी म्हणून जबाबदारी काय केली तर पार पाडली. म्हणजे तीन कोणांना जोडणारी एक सक्षम अशी नाळ म्हणजे माझी जिजाऊ. दुसरी महत्वाची जर सांगायची झाली ना महिला, तर अहो आम्हा सर्वांना गर्व वाटेल अशी ती महिला, की ज्या महिलेच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, आणि ती महिला म्हणजे क्रांती ज्योती सावित्री.
क्रांतीज्योती सावित्री, की ज्या सावित्री शब्दामध्ये अतिशय मार्मिकतेचा अर्थ दडलेला आहे. सावित्री, सावित्री, त्री जो शब्द आहे ना, त्री, तो अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे जाऊन जीवनाचा विचार मांडणारं अंतःकरण म्हणजे ते सावित्रीचं अंतःकरण. की ज्या सावित्रीने काय केलं हो, तर ज्या सावित्रीने आपल्या पती धर्माचा तर मान ठेवलाच ठेवला, आपल्या पतिव्रतेपणाचा तर धर्म तिने ठेवलाच ठेवला, पण असंख्य असे पावित्र्य बनावे, असंख्य असा समाज एकत्र यावा आणि स्त्री पुरुष समानता किंवा भेद हा बाजूला ठेवून स्त्री पुरुष समानता केली आणि त्याचबरोबर हा जो भेद आहे तो बाजूला ठेवून दोघांनाही एकत्र बसवण्याचं कार्य केलं. ज्या मातेने, ज्या सावित्रीने दोघांनाही एकत्र बसून उच्च शिक्षणाचं तिजोरी देणारं महत्त्वाचं सर्वात मोठं अंतःकरण म्हणजे ते सावित्रीचं अंतःकरण, की ज्या सावित्रीबद्दल आम्ही सांगू शकत नाही. एवढं महान कार्य केलं. आज राजकीय क्षेत्र, परमार्थिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, अगदी राजकीय क्षेत्र असेल, आंतरराष्ट्रीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये उच्च भरारी घेण्याचं कार्य एका महिलेने केलं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जातं ते म्हणजे क्रांतीज्योती सावित्रींना. आणि म्हणून आजच्या कीर्तनातून आपल्या सर्वांना हाच संदेश घ्यायचा आहे की एक स्त्री काय करू शकते आणि एक स्त्री काय पण करू शकते. मग आम्हाला काय करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय की त्याचं अभिमान ह्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला वाटेल असा अभिमान आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रगट करायचा आहे. तिसरी महत्त्वाची महिला सांगायचं झालं तर बघा, अतिशय अप्रतिम असं उदाहरण आहे, रामायणातलं उदाहरण आहे की जे तुम्हाला वेगळं आगळं वाटेल पण महत्त्वाचं असेल. किती म्हणजे कैकेयी माता. कैकेयी मातेचं सामर्थ्य एवढं. स्त्री म्हणजे व्यक्ती नाहीये तर स्त्री म्हणजे शक्ती आहे. स्त्री म्हणजे व्यक्ती नाहीये, स्त्री म्हणजे शक्ती आहे. स्त्री म्हणजे संपत्ती नाहीये, स्त्री म्हणजे संपन्नता आहे. आणि म्हणून आज सांगण्याचा प्रयत्न करेल की हो कैकेयी, ज्या कैकेयीने युद्धाच्या प्रसंगी दशरथ राजाला आपल्या हाताचा विचार न करता ज्यावेळी चाक रोवलं जातंय ना त्या चिखलामध्ये, त्यावेळी आपल्या हाताला ते चिखल बनवून आपला कणखर असा भाऊ तिथं दुसऱ्या चाकापाशी ठेवला. तात्पर्य एवढंच सांगायचंय की संकटकाळी त्या कैकेयीने दशरथ राजांना साथ दिली आणि तो रथ आपल्या पतींचा वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच 2 चाकापैकी ती एक चाक म्हणजे कैकेयी. आणि असं 2 चाक आपल्या पतीचं, आपल्याला त्या महिलेला एक चाक व्हावं लागतं आणि 2 चाक मग बरोबर या ठिकाणी वाटचाल करत असतात. आणि त्या चाकाने अजून काय केलं सांगू का, त्या चाकाने रामाचा रथ वनवासाला पाठवला. आणि म्हणून रावणासारख्या आसुरी संपत्ती जोपासणाऱ्या दानशूराचा काय झाला तर नायनाट झाला. हे सामर्थ्य कुणाचं झालं तर हे सामर्थ्य झालं कैकेयीचं. आणि अजून महत्त्वाचं एक स्त्री शक्तीचं उदाहरण देईल ते म्हणजे द्रौपदी मातेचं. ज्यावेळी अश्वत्थामाने 5 पांडवांची मुलं एवढी अगदी असह्य वेदना होऊन मारली, त्यावेळी अर्जुन रागाच्या भरात अश्वत्थामाला घेऊन द्रौपदी मातेच्या समोर आलेत आणि विचारतेत, अगं सांग आता ह्यांचे किती तुकडे करू मी. आणि त्यावेळी बघा द्रौपदी मातेचं अंतःकरण, स्त्रीचं अंतःकरण हे पुरुषाच्या अंतःकरणापेक्षा फार दयावंत असतं. आणि त्यावेळी ती एवढे आघात झाले तरी सुद्धा त्या द्रौपदी मातेचं उत्तर ऐकण्यासारखं. द्रौपदी म्हणते, अहो तुम्हाला असं वाटतंय का ह्यांचे किती तुकडे केल्याच्या नंतर त्यांच्या आईला समाधान वाटेल. ह्या अश्वत्थामाचे किती तुकडे केल्याच्या नंतर त्या आईला समाधान वाटेल. आणि त्या वेळेस ती द्रौपदी अर्जुनाला समजून सांगते की अरे तुम्ही ऐकून घ्या, माझ्या अंतःकरणाचे जेवढे तुकडे झाले ना माझ्या लेकरांसाठी तेवढे तुकडे त्या अश्वत्थामाच्या आईला होऊ नये म्हणून तुम्ही त्याला काहीच करू नका. हे झालं स्त्री शक्तीचं व्यक्तिमत्व. विठ्ठल विठ्ठल. ही स्त्री शक्ती
अगदी असंख्य असे अघात सहन करून समाजहितासाठी माय माऊली बनत असते. स्वतःच्या घरच्यांसाठी ती माय असते, पण जगाच्या कल्याणाकरिता ती माऊली असते. आणि म्हणून आपल्या ह्या समाजामध्ये स्त्रीला दुय्यम दर्जा न देता पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण तिला कशा पद्धतीत तिच्यावर चांगल्या पद्धतीत तिचं कर्तृत्व लाभेल, तिला प्रोत्साहन देईल. मग ते कोणत्याही क्षेत्रात असू द्या, शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, परमार्थिक क्षेत्रात असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये तिला टोपला न्यायचं काम आपल्या सर्व पुरुष मंडळींकडे असेल. आणि म्हणून जाता जाता एकच सांगेल, आज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून 3च महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत. धर्माचं पालन म्हणजे काय करायचे? पहिली गोष्ट, ज्या भारत मातेमध्ये जन्माला आलो त्या भारत मातेची कधीही गद्दारी करायची नाही. दुसरं, व्यसन मुक्त जीवन जगा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर कुणी वाकड्या नजरेने एका नारीकडे पाहत असेल तर त्याला नक्कीच त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या. हा झाला आपला धर्म. विठ्ठल आणि अशा प्रकारे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. अगदी एका शब्दावर आपण कीर्तन सगळं संपवू शकतो, पण तरी सुद्धा जेवढं जमेल तेवढं फास्ट चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी एकदा नीट बसा आणि प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करा. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. कुंडली वडार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत हरिहरी बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, भारत माते की जय. चलत 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 धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, नाही भीड भार तुका म्हणे साणा थोर हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही चांगलं वाटलं असेल, बरोबर वाटलं असेल ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकीचं वाटलं असेल माझं मला देण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, वक्ता हा जन्माला येत नसतो तर त्याला घडवावे लागते. आणि घडवण्याच्या बाबतीमध्ये 1 सेकंदामध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. श्री संत हरिहरी बाबा यांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेल्या कोर्टी करमाळा भूमीमध्ये श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी अतिशय अप्रतिम अशी या ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्रातील सर्वच मंडळी आपल्या ह्या संस्थेवर भरभरून प्रेम करत असतात. आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून वैकुंठवासी गुरुवैर्य एकनाथ महाराज बेलापूरकर जे असतील यांच्या कृपाशीर्वादाने, वैकुंठवासी भजन सम्राट ताल सम्राट धामणेकर गुरुजी असतील यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच आदरणीय भजन सम्राट मच्छिंद्रप्पा अभंग असतील यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून आदरणीय विजय महाराज अभंग असतील यांच्याही कुशल अशा मार्गदर्शनातून आदरणीय वडील असतील आणि सर्वच या ठिकाणी श्रोत सज्जन मायबाप असतील. आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून आपल्या सर्वांच्या समोर 2 शब्द बोलू शकले. आपल्या सर्वांकडून आपल्या आई वडिलांची, आपल्या देशाची, आपल्या समाजाची नव्हे तर व्यसन मुक्त जीवन जगत भगवंताचं नामस्मरण करत आपलं आयुष्य जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 तुकाराम. विठ्ठल विठ्ठल
ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम